आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या निर्देशानुसार देशातल्या सर्व डिजिटल पेमेंट व्यवहारांसाठी आजपासून टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचे नियम पाळणं बंधनकारक असेल. आर्थिक वर्ष 2026-27 साठी फास्टॅगच्या वार्षिक पासचं सुधारित शुल्क आजपासून लागू होईल आणि पॅन कार्डसाठीचा अर्ज तसंच पॅन नंबर अद्ययावत करण्याबाबतचे सुधारित नियम देखील आजपासून लागू होतील. लोकसभेनं आज जनविश्वास तरतुदींमधील सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं. हे विधेयक राहणीमान आणि व्यवसाय सुलभतेसाठी विश्वास आधारित प्रशासनाला अधिक चालना देण्यासाठी, गुन्ह्यांचं गुन्हेगारीकरण रद्द करण्यासाठी आणि त्यांना तर्कसंगत बनवण्यासाठी काही कायद्यांमध्ये सुधारणा करतं. हे विधेयक किरकोळ गुन्ह्यांचं गुन्हेगारीकरण रद्द करेल आणि गुन्ह्याच्या प्रमाणात दंड आणि शिक्षा सुधारित करण्यासारख्या उपाययोजना लागू करेल. यामध्ये 23 मंत्रालयांमार्फत प्रशासित 79 केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. एकूण 784 तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी व्यवसाय सुलभतेला चालना देण्यासाठी 717 तरतुदींचं गुन्हेगारीकरण रद्द केलं जात आहे आणि राहणीमान सुलभ करण्यासाठी 67 तरतुदी प्रस्तावित आहेत. राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणाबाबत उपवर्गीकरण समितीच्या अहवालावर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्यावर या विषयावर प्राप्त निवेदनं अर्जांचा विचार करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यातील नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नदी संवर्धन पुनरुज्जीवन करण्यासाठी नियामक आणि विकासात्मक अशी दोन्ही कामं करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नागपुरातील नाग नदीसह इतरही नद्यांचं प्रदूषण पुनरुज्जीवन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. अमरावती महापालिकेला क्रीडा संकुलासाठी मौजे नवसारी इथली 16,708 चौरस मीटर जमीन देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन्स इथल्या हनुमान मंदिरात 10,008 वेळा हनुमान चालिसांचं सामूहिक पठण करण्यात आलं. या कार्यक्रमात हजारो भाविकांनी सहभाग घेतला असून महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नागपूरसह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधूनही भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. विदर्भात आज अमरावती इथं 40.6 अंश सेल्सिअस इतकं सर्वोच्च तापमान नोंदवण्यात आलं. वर्धा इथं 40.5, ब्रह्मपुरी इथं 40.2 तर अकोला इथं 40.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात आज दुपारी वातावरण ढगाळ होतं. आज नागपुरात 39.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.